साईनगरी शिर्डीत साई भक्तांची फसवणूक आणि जास्त दरानं हार फुलं विक्री करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। मंदिर परिसरातील 2 नंबर गेट समोरील साई सेवा फुल भंडार या दुकानातून एका हाराची तब्बल 1900 रुपयांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसोबत ही घटना घडली। संबंधित साई भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ते शिर्डीमध्ये प्रवेश करताच काही व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून 2 मिनिटांमध्ये दर्शन करून देतो असं सांगत आपल्या दुकानातून हार फुलं आणि प्रसाद घेण्यास भाग पडलं। भक्तांनी विश्वास ठेवून त्या दुकानातून साहित्य खरेदी केलं, मात्र नंतर घेतलेल्या हार फुलांची किंमत अत्यंत जास्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यानंतर संबंधित भक्तांनी तात्काळ श्री साईबाबा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्याशी संपर्क साधला। तक्रारीची गंभीर दखल घेत रोहिदास माळी यांनी तात्काळ आपली यंत्रणा सक्रिय करत संबंधित दुकानदाराकडे अधिकाऱ्यांना पाठवले। त्यानंतर दुकानदारानं घेतलेले सर्व पैसे संबंधित साई भक्तांना परत केले। या कारवाईनंतर साई भक्तांनी संस्थांच्या सुरक्षा विभागाचे आणि संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांचे मनपूर्वक आभार मानले। दरम्यान शिर्डी नगर परिषदेनं मंदिर परिसरात हार फुलांचे निश्चित दर दर्शवणारे फलक लावलेले असतानाही काही दुकानदारांकडून भक्तांची लूट सुरूच असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे अशा दुकानदारांवर नगर परिषद आणि संबंधित प्रशासन नेमकी कधी कठोर कारवाई करणार असा सवाल उपस्थित होत आहे। तुम्हाला चांगलं वाटतं 4 संवाद बोलायला? तुम्हाला सांगा मला। ताई बोलतोयस ना, तर ताईच्या हेतू समजूनच तू पैसे घ्यायचे होतेस। तुला ती कशी आहे, स्वभाव आहे, ती लगेच देते माणसं, पण तरी पण तिला मी सांगितलं की देऊ नको म्हणून। किती दिले तुम्ही? मी ताटाचे दिले आता त्याला 200, हिने दिले तर 100 रुपये परत। पहिले किती पैसे दिले? 1900 टोटल, म्हणजे 2000 रुपये दिले होते त्याला। 500च्या 4 नोटी, त्यातले 100 रुपये त्यांनी रिटर्न केले। हे बघा, हे सगळं करून मलाही चांगलं वाटत नाही, पण ही चूक तुम्ही केली आहे ना, मग ते आता म्हणजे भोगावं असं मला असं वाटते। नेक्स्ट टाइम असं करू नका कुणाबरोबर। पैसे परत कोणी दिले तुम्हाला? काय नाव याचं? संस्थाचे अधिकारी सर, नमस्कार। मी म्हटलं तुमच्या ह्याच्यानी म्हणजे थोडंसं फार आम्हाला मदत मिळाली आहे, आणि ह्याच्या पुढे पण मी असंच विचार केली की नेक्स्ट तुम्ही असंच लोकांची म्हणजे मदत करा। मुंबईवरून आलोय, बसमधनं आम्ही ट्रॅव्हल केलंय। बस जशी 2 नंबर गेट जवळ आम्ही थांबवली तेव्हा ते 2 व्यक्ती जे होते ना ते आमच्या बस जवळ आले। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पार्किंग 2 नंबर गेट जवळ करा, आमच्या मागोमागे तुम्ही या। त्यांच्या दुकानात आम्हाला त्यांनी हार वगैरे सगळं काही दिलं, सोयंसो, आणि आमच्याकडे 1900 रुपये घेतले आणि आम्हाला आतमध्ये जाण्यास थोडीशी फक्त मदत केली। ते पण पुढचं आम्ही आमच्या ह्याच्यावरूनच आलो, कारण पुढे काय त्यांनी आम्हाला काय कसली मदत वगैरे काही केली नाही। जेव्हा आम्ही आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो, बाहेरचे संरक्षण अधिकारी माळी साहेब यांनी आमची खूप मदत केली आहे। आम्हाला पैसे पुन्हा मिळाले त्यांच्याकडनं, मनापासून त्यांना धन्यवाद आणि आभारी आहोत आम्ही। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।